नमस्कार. मागच्या वेळेला आपण अमृतानुभव म्हणजे काय, अनुभवामृताचं अमृतानुभव कसं झालं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि पहिला जो नमनाचा श्लोक आहे त्यातले काही गोष्टी आपल्या बाकी राहिल्या. तर त्या सगळ्यामध्ये जे सद्गुरु निवृत्तीनाथ आहेत ते आणि परब्रह्म यांचं एकत्रित नमन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आपणही आपलं नमन करूया आणि सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभं. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपले पहिले 5 श्लोक आहेत त्याच्यापैकी पहिला श्लोक आपण पाहत होतो मागच्या वेळेला. यदक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रयेत. याच्यामध्ये आपण आनंद इथपर्यंत आलो होतो आणि आता थोडक्यात पुढचे अर्थ पाहूया. अज, अज म्हणजे ज म्हणजे जन्मणे आणि अज म्हणजे जन्म विरहित असा, म्हणजे त्याला जन्म नाही असा. जन्म हा प्रारब्धाच्या अधीन, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण मी कुठे जन्म घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा हे माझ्या हातात काहीच नसतं. पण परब्रह्म अज आहे, त्याला जन्मच नाहीये, अजन्मा आहे. त्यामुळे त्याला जन्म नाही म्हणून मृत्यूही नाही. जन्म तो त्यालाच मृत्यू असतो. जातस्यहि ध्रुवोर मृत्यू असं भगवद्गीता सांगते. आता इथे मात्र जो सर्वांना जन्माला घालतो त्या सगळ्यांना मृत्यू असतो, पण तो सर्वांना जन्मास घालतो, पण त्याला कुणीही जन्माला घालायची संभवच होत नाही, कारण तो मुळामध्ये स्वयंभू आहे. आणि तो स्वयंभू असल्यामुळे तो जन्मतही नाही आणि म्हणून मृत्यूही पावत नाही. असं हे परब्रह्म सद्गुरु हे तत्व म्हणजे या दृष्टिकोनातनं अज आहे असं त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. हे जे अजत्व आहे हे निष्क्रियतेमधून येतं आणि परब्रह्म हे निष्क्रिय आहे. आता इथे निष्क्रिय म्हणजे एका शब्दात सांगायचं झालं तर तो स्वतः काही करत नाही, आपल्या शक्तीमार्फत सर्व करून घेत असतो आणि तिला फक्त शक्ती प्रदान करतो. म्हणजे कसं की इलेक्ट्रिसिटी जी आहे, वीज जी आहे, ती फक्त एमएससीबी किंवा म्हणजे एमएससीबी मी म्हणते ती आपल्याला देत असते, वीज पुरवठा करते. पण त्याच्यातनं गरम करायचं का गार करायचं का एसी लावायचा का काय फॅन लावायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. त्यामुळे फक्त पुरवण्याचं काम हा करतो. त्यामुळे मी करूनी अकर्ता हा निष्क्रिय भाव त्याच्यामध्ये आहे आणि निष्क्रियतेतून अजत्व येतं. आपणही जेव्हा निष्क्रिय होतो, मी करूनी अकर्ता ह्या भावनेला परिपूर्णरित्या पोचतो, तेव्हा आपणही अज होऊ शकतो. आता परब्रह्म जे आहे ते निष्क्रिय आहे असं मी म्हटलं. तसंच इथे जर निष्काम असंही म्हटलं जातं की निष्काम भावनेतून सुद्धा अजत्व येतं. आता निष्काम म्हणजे काम नाहीये, तिथे काम भावना नाहीये, निरिच्छा आहे, असक्त आहे, आसक्त नाही. आम्ही सगळे आसक्त आहोत, ते असक्त आहे, निरिच्छा आहे, त्याला कुठलीही इच्छा नाहीये. आणि म्हणून ते जर कुठलीही इच्छा राहिली नाही आणि जे काही आहे ती परमेश्वर इच्छा असं समजून ज्या वेळेला ती व्यक्ती वागते तेव्हा ती निष्काम होते. संत तुकाराम म्हणतात, काम नाही झालो पहारी कामा. आता हे झालो पहारी कामा म्हणजे त्यांना काही काम नव्हतं असं नाही, त्यांच्या त्या शरीराच्या धारणेपुरतं सर्व काम चालू होतं. पण
काही कर्तव्य नव्हतं आणि प्राप्तव्य नव्हतं. त्यांना काही मिळवायचं नव्हतं आणि काही करायचं नव्हतं. केवळ भगवंताच्या हातातलं इन्स्ट्रुमेंट या दृष्टिकोनातनं तो जे घडवून घेईल ते त्यांनी करायचं होतं. एवढीच त्यांची त्यातली क्रिया होती. म्हणून ते म्हणतात मला स्वतःला काम काहीच नाही, काम नाही झालो फार रिकाम. याचा आणखीनही बराच अर्थ आहे, पण म्हणजे काम भावनेच्या दृष्टिकोनातनं किंवा रिकामा झालो म्हणजे काय, तो पूर्ण आतून बाहेर रिकामा झालो म्हणजे अशा पद्धतीने. पण एवढ्या खोलात न शिरता निष्काम झालो हे महत्वाचं आहे. इथे कर्तव्य प्राप्ती म्हणजे कर्तव्य नाहीये, प्राप्तव्य नाहीये, काही करण्यासारखं नाही, काही मिळवण्यासारखं नाही, हे सुद्धा निवृत्तीच एक प्रकारचं लक्षण आहे. आणि म्हणून हा अशी जेव्हा निष्कामता येते, निष्क्रियता येते, त्यावेळेला अजत्व वृत्ती प्राप्त होते. म्हणजे अज म्हणजे जन्म नाही, मृत्यू नाही, असा जो आहे ते परब्रह्म आहे. आणि माझे सद्गुरु जे आहेत म्हणजे सद्गुरु तत्व जे आहे तेही याच प्रकारचं आहे, असं त्यांना इथे सांगायचंय. नारदीय भक्ती सूत्रामध्ये सा अमृत स्वरूपा असं भक्तीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. भक्तांच्या अंतर्बाह्य भक्ती हाच विषय असतो, दुसरा काही नाहीच. त्यामुळे नुसता भक्ती हा विषय असल्यामुळे ते तृप्तच असतात, ते सिद्धच असतात, ते अमृतच असतात. कारण त्यांना माहिती असतं की आत्मा किंवा परब्रह्म स्वरूप परमात्मा आणि आपला अंतरात्मा आत्माराम हा अमरच आहे, अमृतच आहे. जे जाणार आहे ते शरीर जाणार आहे, आत्मतत्व जाणार नाही याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे ते मुळातच तृप्त असतात. इथे त्यांना राजसिक, तामसिक किंवा सात्विक कोणत्याही वृत्तीशी ते एकरूपच होत नाही. त्यामुळे कोणत्याही वृत्तीशी एकरूप न होणारे, निर्वृत्ती होणारे ते सर्व या पद्धतीने परिपूर्ण असतात, तृप्त असतात, ते सुद्धा अज असतात. गुणागुणेश वर्तन तेव्हा या पद्धतीची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे गुणांचा कुठला स्पर्श त्यांना होत नाही, ते निवृत्ती. हे निवृत्ती माझे सद्गुरू पण आहेत. म्हणजे एकीकडे परब्रह्म आणि सद्गुरू या दोघांचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढे केवलम म्हटलेलं आहे. पु. देशपांडे एकलम असाही शब्द वापरतात. एकम एव अद्वितीय असं असल्यामुळे ते एकलम आहे. एकलम आहे, केवळ आहे. केवळ म्हणजे शुद्ध स्वरूपात आहे आणि एकल आहे. एकल असं म्हणण्यामागचं कारण असं, ते एकम एव अद्वितीय आहे, पण तिथे सुद्धा द्वितीय येतोच ना. त्यामुळे ते एकलम हा शब्द एकते, एकम, एकते अशा दृष्टीने ते वापरतात. आणि एकटेपणाची जाणीव ही खरी सिद्ध जाणीव आहे. एकटेपणाची जाणीव असं मी म्हणते, तो आपण जो एकटेपणा म्हणतो तो हा एकटेपणा नाही. कारण त्या एकटेपणामध्ये आम्ही रमू शकत नाही. व्यवहारामध्ये एकटेपणा काही वेळेला भयप्रद वाटण्याची शक्यता असते. व्यवहारामधनं आपण जर बघितलं एकटेपणा, तर व्यवहारामध्ये या जाणीवेतून बाहेर पडण्यासाठी म्हणून आम्ही अहम आणि मम वृत्ती बाळगायला सुरुवात करतो आणि वृत्ती आणि प्रवृत्तीच्या मार्गामध्ये नाचत राहतो. हा स्वतःचा एकटेपणा कुठेतरी आम्ही बुडवून टाकतो आणि म्हणून त्या एकत्वाकडे, एकलमकडे पाठ फिरवणं म्हणजे सत्याकडे पाठ फिरवणं आहे. खरं म्हणजे एकांतात राहावा, एकांतात राहावं असं म्हणतात. त्या एकाचाही अंत करून टाकावा असं शेवटी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सत्याकडे पाठ फिरवणं आहे. पण मनोव्यापार, हवे नको पण, हे सगळं आमचं सुरू होतं. आणि मनोव्यापाराचं ज्या वेळेला सर्व यंत्र बंद पडतं, मन, वाणी, बुद्धी याच्या पलीकडे जाऊन मन जेव्हा निर्विषय होतं, निर्वृत्त होतं, त्यावेळेला एक स्तब्धता प्राप्त होते. तिथे आत्मानुभूतीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. म्हणून हे एकलम होणं अत्यंत आवश्यक आहे. इथे परब्रह्म केवल म्हटलेलं आहे. म्हणजे केवळ म्हणजे अत्यंत शुद्ध असं स्वरूपातलं आहे. त्यात हिणकस काही नाहीये. अत्यंत शुद्ध आनंद रूप आहे, अज आहे, अक्षर आहे. असेच माझे सद्गुरू आहेत. माझे सद्गुरू कोण आहेत? श्रीमन निवृत्तीनाथ हे देव आणि सद्गुरू यांच्या मागे श्री लावतात. श्री गुरु, श्री कृष्ण, श्री राम, नाही का. ही श्री जी आहे ना, ही माया देवी आहे. ही श्री म्हणजे लक्ष्मी आहे. ही श्री म्हणजे
त्याची शक्ती आहे. म्हणजे ही शक्ती ज्याच्या म्हणजे आश्रयाने राहते ते हे परब्रह्म किंवा सद्गुरु आहे. म्हणून त्यांच्या नावाच्या मागे श्री लावलं जातं. श्री गुरु, श्री कृष्ण, श्रीराम असं आपण बघतो त्याप्रमाणे. आता हे आमच्याही नावापुढे आम्ही श्री लावतो, श्री अमुक 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 असं नाही का, श्रीयुत याचा शॉर्ट फॉर्म म्हणून तिथे टिंब देतो आपण, श्री अमुक अमुक. पण आमच्या श्रीच्या पुढे विराम असतो, हा विरामच असतो. त्याचं कारण ती आमच्या आश्रयाने राहत नाही, आम्ही तिच्या आश्रयाने राहतो. त्यामुळे हा विनोदाचा भाग झाला. पण तरी सुद्धा श्री श्रीमन निवृत्तीनाथ येती, ही जी शक्ती आहे त्या शक्ती सहित राहणारे हे निवृत्तीनाथ आहेत, ते सद्गुरुनाथ आहेत माझे, श्री गुरु आहेत माझे, की जी श्री आहे ती त्यांच्या आश्रयाने राहते आणि म्हणून ते श्रीमंत आहेत असेही म्हटलं जातं. हे सद्गुरूंच्या आश्रयाने ती राहते किंवा परब्रह्माच्या आश्रयाने ती शक्ती राहते असं म्हटलेलं आहे. एका वेळी म्हणजे कसं आहे ते सांगते तुम्हाला. एका वेळेला दोन गोष्टी व्यापक असू शकत नाहीत. एका वेळेला दोन गोष्टी व्यापक असू शकत नाही. एकच कोणती तरी गोष्ट व्यापक असू शकते. आपण म्हणतो परब्रह्म व्यापक आहे. आम्ही नंतर आकाशाचं वर्णन करताना आपण म्हणतो आकाश व्यापक आहे. आमच्या दृष्टीने बघितलं तर आता ह्या क्षणी आकाश व्यापकच आहे. कारण जिथे जाऊ तिथे ते आम्हाला दिसतंय आणि या सगळ्याला व्यापून ते आहे. आकाश म्हणजे पोकळी, पोकळी जी आहे ती सगळ्याला व्यापून आहे आणि पोकळी आहे म्हणूनच आम्ही तिथे राहू शकतो. हा भाग वेगळा. पण तरी सुद्धा आकाश हे जे आहे ते सुद्धा परब्रह्माच्या आश्रयाने राहतं. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा आश्रय घ्यायचा असतो त्यावेळेला ती गोष्ट म्हणजे जिचा आश्रय घ्यायचा ती गोष्ट जिनी आश्रय घ्यायचा तिच्यापेक्षा मोठी असावी लागते. उदाहरण देते. आपल्या नेहमीच आपण उशी जी असते ती आभ्र्यामध्ये भरतो. आता आभ्रा व्यापक आहे का उशी व्यापक आहे? आभ्रा व्यापक आहे. कारण त्या आभ्र्यामध्ये ती उशी जाते आतमध्ये, बरोबर. त्यामुळे एकच गोष्ट कोणती तरी व्यापक आहे. दोन्ही जवळजवळ सारखं असतं, आपण खेटून खेटून ती भरतो त्याच्यात आणि फिट करतो. पण म्हणजे आभ्रा व्यापक आहे कारण तो त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्या आत हे गेलेलं आहे. अशा दृष्टीने ते सांगितलेलं आहे. इथे ज्याचा आश्रय घेतो ते व्यापक असतं आणि इथे माऊली असं सांगतायत परब्रह्म किंवा सद्गुरु हे व्यापक आहे कारण ते तत्व व्यापक आहे आणि सद्गुरु आणि परब्रह्म वेगळे नाहीतच, ते एकच आहेत. त्यामुळे एकच गोष्ट व्यापक असू शकते असं मी मगाशी म्हटलं. आता इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर निवृत्तीनाथ असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. श्रीमंतचा आपण अर्थ बघितला. निवृत्ती, निवृत्ती म्हणजे अशुभाची कुविचारांची निवृत्ती करून कल्याणाची प्राप्ती करून घ्यायची आणि ही सगळी कल्याणाची प्राप्ती करून देणारे निवृत्तीनाथ आहे असं त्यांनी त्यांचं वर्णन केलं. आपण जर बघितलं तर निर्वृत्ती म्हणून निवृत्ती हेही आपण बघितलं. पण निवृत्ती ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हा शब्द प्रवृत्तीच्या सापेक्ष येतो. ज्याच्यात प्रवृत्ती नाही तो निवृत्ती अशी आपण व्याख्या करून टाकतो. म्हणजे हा प्रवृत्तीच्या बरोबर सापेक्ष शब्द येतो. आता इथे आल्यानंतर प्रवृत्ती निवृत्ती असं आपण म्हणतो ना, की ज्याच्यात प्रवृत्ती नाही तो निवृत्ती. पण वृत्तीच ज्याच्यामध्ये नाहीये, कुठल्या प्रकारची वृत्ती कधी निर्माणच झाली नाहीये, निवृत्ती, तो जो आहे तो खरा निवृत्ती आहे. तिथे वृत्ती संभवतच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. कसं आहे, विनोबा एक उदाहरण देतात की ते म्हणतात हे काही लोक असं सांगतात की आम्ही नास्तिक आहोत, पण ते नास्तिकामध्ये आस्तिक शब्द लपलेला आहे ना, म्हणजे आस्तिक आहे हे ते मान्य करतायत. तसं निवृत्तीमध्ये सापेक्ष प्रवृत्ती हा शब्द येतो. म्हणून इथे निवृत्ती ज्याच्यात वृत्ती संभवतच नाही, निशेष वृत्ती आहे, तो निवृत्ती
या अर्थाने पण म्हटलेलं आहे. खरं तर आपण जर बघितलं तर हरिपाठ काय, ज्ञानेश्वरी काय, निवृत्तीनाथांनीच लिहिली असती. ते तेवढे ज्ञानी होतेच. पण त्यांनी ती लिहिली नाही. काम नाही झालो रिकामा, त्यांनी ती लिहिलेली नाही. त्यांनी ती ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ हे ज्ञानेश्वर माऊलींकडनं लिहून घेतलं होतं. त्यांना सर्व माहिती होतं, त्यांना येत होतं, ते लिहू शकले असते, पण तरीही त्यांनी ते लिहिलं नाही. त्यांनी ते करवून घेतलं. मी करून या करता ह्या भावनेतून घेतलंय. असे हे निवृत्ती जे आहेत ते जाणते असून नेणते होतात. कारण ती वृत्तीच त्यांच्यामध्ये नाहीये जाणण्या नेणण्याची. त्यामुळे त्याच्याही पलीकडे असलेले हे निवृत्तीनाथ हे गुणातीत आहेत आणि ते माझे सद्गुरू आहेत. जसं ते परब्रह्मतत्व निर्गुण आहे तसेच माझे निवृत्तीनाथ जरी दिसत असले शरीर धारण केलेले मला, तरी सुद्धा ते सद्गुरु तत्व म्हणून निर्गुणच आहेत. इथे नाथ म्हटलेलं आहे. नाथ हा जगाचा पालन करता, निर्माता, अनाथांचा नाथ असं आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे हे निवृत्तीनाथ, हे नाथ जे आहेत ते माझं दैवत आहे. हे आमच्या सगळ्यांचे पालन करते आहेत. दैवत म्हणजे देवरूपाने असणारे, मानवी आकृती धारण केलेले असे सगुण निवृत्तीनाथ हे माझं आत्ता आश्रयस्थान आहे असं ते म्हणतात. आणि त्या दैवताला मी कायम नमस्कार करत राहतो. मी निरंतर अनन्य भावाने शरण जातो. कारण ह्या प्रचंड शक्ती देणाऱ्या या दैवतांनी माझ्या वाणीच्या ठिकाणी आत्ता येणं गरजेचं आहे असं माऊली सांगतायत. कारण ज्यामुळे हा अवर्णनीय असा अनुभव आहे माझा, तो शब्दामध्ये बंदिस्त करणं अत्यंत अवघड आहे, पण अनाकलनीय पण आहे. पण तरी सुद्धा तो बांधण्याचं काम करण्याची शक्ती देणारे माझे परब्रह्म स्वरूप, तत्वरूप असे निवृत्तीनाथ आहेत असं त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे हा जो सगळा विषय अमृतानुभवाचा आहे तो अनाकलनीय तर आहेच आहे, पण तरी सुद्धा तो आकलनीय शब्दामध्ये बंदिस्त करून आपल्याला दिलेला आहे. तो माऊलींनी दिलेला आहे. आणि त्यामुळे हा पहिला श्लोक जो आहे यदक्षरम मनाख्येयम आनंदम, हा आपण पूर्ण केला. आणि आपण जसं मागच्या वेळेला हा नमनाचे 5 श्लोक असं आपण म्हटलं होतं. आणि हे जे 5 श्लोक म्हणजे पुढच्या सगळ्या श्लोकांचं सार आहे. ते सार असल्यामुळे आपोआपच त्यांनी पुढचा श्लोक हा सद्गुरूंचा घेतलेला आहे. तो जो श्लोक आहे, दुसरा श्लोक जो आहे तो असा आहे, गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या हि सांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम, असा हा दुसरा श्लोक आहे. सद्गुरू जे आहेत ते श्रेष्ठ असतातच. सद्गुरू हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतात. पण वयाने ज्येष्ठ असणारे श्रेष्ठ असतातच असं नाही, पण श्रेष्ठ असतात ते वयाने ज्येष्ठ असायलाच हवे असंही नाही. बघा हे दोन्ही उदाहरण आपल्याला म्हणजे जे श्रेष्ठ असतात ते वयाने ज्येष्ठ असायला पाहिजेत असं नाही, तर माऊलींचंच उदाहरण आपल्या पुढे आहे. मग श्रेष्ठ कुणाला म्हणायचं? तर श्रुती स्मृती यांचे जे अर्थ आहेत ते आपल्या आचरणात आणून कृतीतून दाखवणारे आणि ज्ञानाने परिपूर्ण असणारे जे आहेत ते श्रेष्ठ असतात. आणि माझे सद्गुरू असे आहेत. सद्गुरूंचं वर्णन ज्या वेळेला शिष्य करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या वाणीला थांबपत्ताच राहत नाही. तो वर्णनावर वर्णन करतच राहतो. तसंच इथे सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे. अर्थात आपण ते अगदी थोडक्यात बघणार आहोत, कारण हा दुसरा श्लोक म्हणजे पुढचं पूर्ण प्रकरण आहे. त्यामुळे हे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. इथे फक्त फरक असा आहे की त्यांनी पहिल्यांदा जर सद्गुरूचं वर्णन केलं होतं किंवा त्यांचं नमन केलं होतं तर पुन्हा इथे का केलं? तर पहिल्यांदा त्यांनी सद्गुरू आणि परब्रह्म ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित वर्णन केल्या होत्या. तत्वरूपाने वर्णन केलेलं होतं. आणि इथे वस्तुनिर्देश नमन ज्याला म्हणतात ते नमन त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर सद्गुरूंचं वर्णन करावं, परब्रह्माचं वर्णन केल्यानंतर सद्गुरूंचं वर्णन करावं, असा एक परिपाठ आहे. आणि मग इथे
या श्लोकातलं वेगळेपण काय आहे, तर या श्लोकामध्ये त्यांनी पहिल्यांदा सद्गुरु जे परब्रह्माबरोबर जोडले होते ते आता त्यांनी शांकरी विद्येबरोबर, शांभवी विद्येबरोबर जोडलेले आहे. म्हणजे या श्लोकामध्ये विद्या आणि सद्गुरु यांचं ऐक्य दाखवलेलं आहे. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांना जे माझे गुरु दिसतात ना, ते माझ्या दृष्टीला दिसतच नाही. त्यांच्याकडे बघताच मला असं जाणवतं की ही शांकरी विद्या मानुषी रूप घेऊन आलेली आहे. शांभवी विद्या मानुषी रूप घेऊन आलेली आहे. गुरु या नावानेच ती प्रगट झालेली आहे, ती साक्षात शांकरी विद्या आहे. इथे शांकरी विद्या म्हणजे शंकरापासून, आदिनाथ शंकरापासून आलेली विद्या या अर्थाने वापरलेली आहे. शंकराचार्य, आदि शंकराचार्य या अर्थाने वापरलेली नाही. कारण इथे मुळामध्ये जर आपण बघितलं तर शंकराचार्यांचं जे आहे ते केवल अद्वैत आहे. जीव ब्रह्मैव नापरः असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथे यांचं शांभवी, शांकरी म्हणजे आदिनाथापासून आलेले शांभवी विद्या आहे आणि त्यांचं शांभवाद्वैत आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं शांभवाद्वैत आणि यांचं केवल अद्वैत म्हणजे शंकराचार्यांचं. ज्ञानदेवांचं पूर्णाद्वैत आहे असं सुद्धा म्हटलं जातं. दोन्हीकडे तत्व निर्गुणच आहे, पण तरी सुद्धा त्या दोन्हीकडे फरक आहे, मांडणीमध्ये फरक आहे असं आपण म्हणूया. इथे यांनी म्हटलेलं आहे जीव ब्रह्म ना परहा शंकराचार्यांनी, पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विश्व ब्रह्म ना परहा. आपण त्यांच्या आरतीमध्ये बघितलं तर विश्व ब्रह्मची केले असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी ते म्हणतात विश्व ब्रह्म ना परहा. हा दोघांमधला थोडासा मांडणीतला फरक आहे. इथे म्हणजे केवलाद्वैत जे म्हटलं जातं ते आद्य शंकराचार्यांचं, पूज्यपाद भगवान श्री आदि शंकराचार्य त्यांचं आहे. विशिष्ट अद्वैत हे मध्वाचार्यांचे. असे बरेच प्रकार आहेत, आपण त्याच्यात पडणार नाही आहोत कारण ते एकेका वाक्यात समजावून देण्यासारखं नाही, त्याचा अभ्यासच करायला पाहिजे. पण आपण आता एवढंच बघूया की ज्ञानदेवांचं जे आहे ते शांभवाद्वैत आहे, म्हणजे पूर्ण अद्वैत असंही त्याला म्हटलं जातं. मग काय नक्की फरक आहे या दोन ह्याच्यात तेवढं मात्र आपण बघू, कारण त्यांनी त्यांचा आदर करून, शंकराचार्यांचा आदर ठेवून, मान ठेवून मग ते त्या पावलावर पाऊल ठेवून थोडंसं वेगळं तत्वज्ञान मी मांडलंय जे लोकांना सहजपणे समजेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी कुठेही त्यांची अवज्ञा केलेली नाहीये आणि म्हणून ते असं म्हणतात ह्याच्यामध्ये शांकर तत्वज्ञान. आता मी म्हणते शांकर तत्वज्ञान म्हणजे शंकराचार्यांचं आणि ज्ञानदेवांचं शांभव तत्वज्ञान. आपण असंच म्हणताना म्हणू की शंकराचार्यांचं आणि ज्ञानदेवांचं, म्हणजे मग काही प्रश्न येणार नाही. शंकराचार्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये ब्रह्म आणि माया आहे आणि ज्ञानदेवांचं जे आहे त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती आहे. शंकराचार्यांमध्ये एक प्रधान आहे, एक गौण आहे, म्हणजे ब्रह्म प्रधान आहे, मुख्य आहे आणि माया गौण मानलेली आहे. पण ज्ञानदेवांच्या मध्ये देवो देवी शिव शक्ती हे समान अधिष्ठानावरती आहे. इथे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये माया लोप पावते, माया ही ब्रह्मामध्ये नंतर विलीन होते असं आपण बघतो. इथे शिव आणि शक्ती म्हणजे दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात, सामरस्य आहे. आपण जर बघितलं शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये माया हे लटांबर आहे, उपाधी आहे. लटांबर म्हणजे आपला व्यावहारिक शब्द झाला, त्याच्या पाठोपाठ अमक तमक तमक नाही का, आपण डिग्र्या वेगवेगळ्या उपाधी लावतो, ही उपाधीच असते ना. हे सगळं लटांबर म्हणजे माया आहे, उपाधी आहे. पण ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानामध्ये शक्ती ही आंतरिक शक्ती आहे. इथे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये जग मिथ्या म्हटलेलं आहे, आभासी मिथ्या आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ज्ञानदेव सांगताना म्हणतायत की ते मिथ आहे. येणार आहे ते पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. ते हितगुज आहे, ती परस्परांची अनुकूलता आहे, मिथुन आहे, मेहुण आहे, एकत्रित शब्द वापरला जातो ते सामरस्य आहे. अशा पद्धतीने
थोडा थोडाफार फरक त्याच्यामध्ये मांडला गेलेला आहे, मांडणीत फरक आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या ह्याला चिद्विलास असं म्हटलं जातं. हा विलास आहे. त्यांनी बहुतेक संध्याताई फ्रीज झाल्यात. आपण 1-2 मिनिटं थांबून बघूया. ही आपण शांकरी विद्या आणि शांभवी विद्या याबद्दल बघत होतो. शांकरी विद्या म्हणजे शंकराचार्यांपासून नव्हे तर आदिनाथापासून आलेली, या दृष्टिकोनातून त्यांनी इथे वापरलेली साक्षात विद्या ही शांकरी, त्याच्याबद्दल आपण पाहत होतो. ही जी शांकरी विद्या जी आहे म्हणजे शांभव तत्वज्ञानाची जी विद्या आहे, ते जे तत्व आहे हे ज्ञानरूप जे आहे ते साक्षात माझ्या पुढे बसलेलं आहे. आणि ही सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी ही विद्या आहे. त्यामुळे शांकरी विद्या कोणती, तर शम करोती, मंगल करणारी अशी ही कल्याणकारी विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, सर्व विद्यांचा गुरु असलेली विद्या आहे. आणि ज्ञानदेवांनी सद्गुरूंचं वर्णन आधी केलेलं आहे आणि मग विद्येचं वर्णन केलेलं आहे. कारण ही विद्या माझ्या सद्गुरूंच्या चरणापाशी कायम स्थिर आहे. सद्गुरू माणूस म्हणून दिसले तरी ते साक्षात ज्ञानरूप आहेत, हे ज्ञानदेवांना सांगायचंय. सदैव शुभ कल्याणकारी अशी ही शंकरापासून आदिनाथापासून आलेली ही शांभवी विद्या आहे. त्याचं ते वर्णन करतात. ही कशी आलेली आहे, तर आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ अशी ही वाहणी प्रवाह असं बनून ती आलेली आहे आणि जी माझ्या निवृत्तीनाथ सद्गुरूंकडून मला मिळालेली आहे, मला प्राप्त झालेली आहे. आणि हे सगळं वर्णन जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामधल्या 1751 ते 58 या ओव्यांमध्ये ती वाहणी सांगितलेली आहे त्यांनी. हा प्रवाह कसा आलाय ते सांगितलेलं आहे आपल्याला त्यांनी. हे जेव्हा प्रवाहित होऊन ज्ञान येतं त्यावेळेला गुरुचं सामर्थ्य, गुरुची शक्ती त्या ज्ञानामध्ये मिसळली जाते आणि आपोआपच ते त्यासह प्रदान केलं जातं. जसं आपल्यामध्ये आपण आजी आजोबांचे, पणजोबांचे, आजी आजोबांचे, आई वडिलांचे DNA कसे येत जातात एक 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 खाली, तसंच हे सद्गुरूंचे सगळे DNA म्हणण्यापेक्षा ते ज्ञान अखंड परंपरेतून आपल्याला येत असतं. आणि म्हणून त्यांनी ही साक्षात म्हटलेलं आहे. स अक्ष प्रत्यक्ष असं जे म्हटलं जातं, कारण हा अनुभवाचा विषय आहे. या सर्व गुरूंनी तसे तसे अनुभव घेतलेले आहेत, ते सगळं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि ते घेऊनच हे सर्वजण इकडे आलेले आहे. आणि ती विद्या मला प्रदान झालेली आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि ही आज्ञा आहे, ही सद्गुरूंची आज्ञा आहे. सर्व तेज घेऊन आलेली ही ज्ञानप्राप्ती माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे. हे माझ्यावरती माझ्या सद्गुरूंचे उपकार आहेत. अशा पद्धतीने त्याने त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर शांभव तत्वज्ञानाचंही वर्णन केलंय. शांकरी विद्येचं तत्वज्ञान जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. ही परंपरा वर्णन केलेली आहे थोडक्या शब्दांमध्ये. कारण संस्कृतचा हाच प्रभाव आहे की थोड्या शब्दात पूर्ण सांगणं, हेच त्याचं महत्व आहे. आणि म्हणून ह्या 5 श्लोकांमध्ये त्यांनी पुढच्या 10 प्रकरणांचा आढावा घेतलेला आहे. आता इथे हे जर आपण बघितलं तर ही जी विद्या आहे ती मराठी भाषेमधून नंतर त्यांनी केलेला आहे सगळा अनुवाद, पहिले 5 श्लोक सोडता. पण पासनं ज्ञ पर्यंत नेणारी अशी ही आज्ञा आहे. पासनं ज्ञ पर्यंत नेणारी आज्ञा आहे, म्हणून मी तिचा जय जयकार करतो. जयती आज्ञा असं म्हटलेलं आहे. कारण विद्या ज्या आहेत ना त्या 2 प्रकारच्या आहेत. पोटभरी विद्या आपण म्हणतो, भोग म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या मिळवून देणारी विद्या आहे तिला बाधित विद्या असं म्हटलं जातं. समर्थ असं म्हणतात, सध्या दासनवमीचा पण उत्सव चालू आहे सगळीकडे, पण समर्थ असं म्हणतात, बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे, ते ज्ञान वेगळे श्रीराम
सायुज्य मुक्ती देणारं हे जे आहे ते ज्ञान वेगळं आहे आणि ते ज्ञान या वहाणीतनं आलेलं आहे, मोक्षाप्रत नेणारं ज्ञान असं आलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या पोटभरी विद्या आहेत त्याला बाधित विद्या असं म्हटलं जातं, पण ही जी शांभवी विद्या आहे, कृतार्थ करणारी विद्या आहे, मोक्षाप्रद नेणारी विद्या आहे, ती अबाधित आहे, ती साक्षात आहे, अनुभव सिद्ध आहे. आणि ती असं बोलून नाही हो, ती स्नेहार्द्र अशा दृष्टीने माझ्या सद्गुरूंनी माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यांनी माझं अंतःकरण भरून गेलेलं आहे. हे विद्या देणारे निवृत्तीनाथ सुद्धा दयार्द्र अंतःकरणाचे आहेत, त्यांनीच माझा उद्धार केलेला आहे. मला जे काही हे वर्णन अमृतानुभवाचं करायचं आहे, अनुभवाचं वर्णन करायचं आहे, त्याच्यासाठी तेच तर मला शक्ती देणार आहेत. माझ्यावर त्यांची कृपादृष्टी राहणार आहे आणि लेखनाची शक्ती सुद्धा मला त्यांच्याकडनं मिळणार आहे. आणि म्हणून मी त्यांचं त्या विद्येसहित नमन करतो, कारण विद्या आणि ते दुसरे नाहीच आहेत, कारण सद्गुरु ज्ञानरूपच असतात. सच्चिद आनंद त्यातलं जे चैतन्य रूप आहे, ज्ञान रूप आहे, ते ज्ञप्ती मात्र आहे. ज्ञप्ती म्हणजे स्वाद जे आहे, अनुभव, ते जे आहे ते म्हणजे माझे सद्गुरु आहेत. हा जो गुरुस्तवनाचा सगळा भाग आहे, त्यातला हा दुसरा श्लोक म्हणजे पुढचं प्रकरण आहे, दुसरं प्रकरण आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने अत्यंत सुरेख उपमा देऊन पूर्ण पुढचा सगळा भाग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. अशा पद्धतीने हे गुरुस्तवन त्यांनी इथे केलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, तिसऱ्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, सार्धकेन च कस्यार्धम, सार्धकेन च कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः. याच्यामध्ये त्यांनी हे शिवशक्तीचं मिथुन रूप त्यांनी इथे मांडलेलं आहे. मगाशी मी थोडक्यामध्ये सांगितलं मिथ फरक जो आहे त्याच्यामध्ये ते मिथुन रूप त्यांनी मांडलेलं आहे. अत्यंत आश्चर्यकारक रीतीने मांडलेलं आहे. त्याच्यात ते म्हणतात सार्धकेन च कस्यार्धम, हे कोण शिव, कोणती शक्ती, कुणामुळे हे कुठलं अर्धरूप दिसतं, कोणतं अर्धरूप कुठल्या अर्धरूपाला जोडलंय, कुणाचं अर्धांग कुणाला जोडलेलं आहे, कस्यच सार्धकेन च कस्य, कस्यार्धम, कुणाचं अर्ध कुणाला जोडलेलं आहे. आता बघा, हे म्हणजे अर्धनारी नटेश्वर शिवशक्ती सामरस्य याचं हे बिंब आहे, याची ही मूर्ती आहे. हे जे आहे ते ज्ञातून न शक्यते, ते आपण जितकं शोधायला जाऊ तितकं ते आपल्याला समजत नाही. कारण आपण ज्या वेळेला अर्धनारी नटेश्वराची शिवशक्तीची मूर्ती तयार करतो, प्रॉपर मूर्ती तयार करतो, बऱ्याच ठिकाणी असतात ह्या मूर्ती, त्यातलं जर आपण बघितलं तर अर्ध अंग हे पुरुषाचं असतं, अर्ध अंग हे स्त्रियांचं असतं. आता हे दोन्ही बरोबर मध्ये लाईन आखावी, एक बाजू ही एक बाजू ती, अशा पद्धतीने असतं. हे आम्ही तयार केलेली मूर्ती आहे, आमची कुवत तेवढीच आहे. आम्ही आमच्या आटोक्यातली सगळ्यांना समजावं अशी मूर्ती तयार करतो, पण तिथे तसं नाहीये ना. हे जग व्याप्त केलेलं ज्यांनी आहे, हे सगळं ब्रह्मांड व्याप्त ज्यांनी केलेलं आहे, ते जे शिवशक्ती आहेत ते सिद्धच आहेत. ही मूर्ती जी आहे ती पूर्ण ब्रह्मांड भर पसरलेली आहे, नाही पसरून उरलेली आहे. आता या एवढ्या ह्याच्यामध्ये कुणाचं अर्ध कुणाला कुठे जोडलेलं आहे हे समजतच नाही. इतकं ते बेमालून एकत्र झालेलं आहे, बेमालून एकत्र झालेलं आहे. ते वेगळं काढताच येत नाही. द्यातून न शक्यते, ते वेगळं कसं काढायचं हे समजतच नाही. शिव म्हणजे ईश्वर, शिवा म्हणजे मूळ माया, हे चेतन आणि जड आहे, ते इतकं एकत्र जमलेलं आहे. हे शिवशक्ती युगुल जे आहे ते समरूपच आहे. बरं, एकच एक आहे म्हणावं तर ती दोन रूप दिसतात, शिव वेगळा शक्ती वेगळी. बरं, द्विविध रूपाने म्हणावं तर ते दिसायला पुन्हा एकच दिसतात, कारण मूर्ती एकच वाटते. म्हणजे पण ते सळसळतं जेव्हा सगळीकडे पसरतं तेव्हा ते एकच एक
दोन रूपांनी सळसळतं. आता हे दोन रूपांनी सळसळतं म्हणजे नक्की काय? आपली बुद्धी तेवढीच असते असं आपण म्हटलं मगाशी, की मूर्ती तयार करताना निम्म हे निम्म ते. आम्ही आपलं सरळ मोकळं अर्धनारी नटेश्वर करून टाकतो. तसंच उदाहरण देते मी, की हे जे द्विविध रूपाने सळसळतं असं जे म्हटलेलं आहे ना, बायकांना साड्यांचा विषय महत्वाचा असतो. तर त्यामुळे आपण जर एखादी फिरत्या रंगाची साडी घेतली, आपण सगळे कौटुंबिक जीवन जगणारे आहोत, आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना, पुरुषांनाही माहितीये, बायकांनाही माहितीये. फिरत्या रंगाची आपण जर साडी घेतली तर आपण म्हणतो की अगं बाई निळा रंग आहे वाटतं, कारण तो दिसतो आपण. नाही नाही हो, जांभळा आहे. अच्छा, जांभळा आहे का? एकदा ती निळी वाटते, एकदा ती जांभळी वाटते, कारण ते दोन्ही रंग इतके बेमालून मिसळलेले असतात की ती आपण शेवटी म्हणतो निळसर जांभळी आहे. ते जे सळसळणं आहे ना, दोन रूपात, इकडून पाहिलं तर तशी दिसते, तिकडून पाहिलं तर तशी दिसते, हे जे प्रकरण आहे तसंच या दोघांचं सळसळणं आहे. आपण म्हणावं निळं आहे तर ते म्हणतं जांभळं आहे, जांभळं म्हणावं तर ते म्हणतं निळं आहे. मग आम्ही म्हणतो जाऊ दे, अर्धनारी नटेश्वर. किंवा आम्ही म्हणतो ती फिरत्या रंगाची आहे ना, त्यामुळे जांभळट निळी आहे, असं करून टाकतो. तसं हे सळसळतं रूप आहे. का सळसळतं रूप आहे? इतकं बेमालून मिसळलेलं का आहे? कारण त्याच्याशिवाय, म्हणजे त्या शिवाशिवाय ती कार्य करू शकत नाही. शिव जो आहे त्या शिवाशिवाय, म्हणजे परब्रह्माशिवाय, आपण जर या तत्वज्ञानाप्रमाणे बघितलं शंकराचार्यांच्या, तर परब्रह्माशिवाय माया कार्य करू शकत नाही आणि मायेशिवाय परब्रह्म प्रगट होऊ शकत नाही, हे आपण म्हणतो. तसंच त्यांनी इथे म्हटलेलं आहे, ही जी शिवा आहे ना, ती शिवा शिवशिवाय कार्य करू शकत नाही आणि शिवा ही त्याची शक्ती आहे, तिच्याशिवाय तो प्रकट होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तुम्हाला जे काय करायचे ते करा. तुम्ही शिव म्हणा, शक्ती म्हणा, काय शिव शिवा म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण ते दोघे इतके बेमालून मिसळलेले आहेत, मी एकाला नमस्कार करू का दुसऱ्याला नमस्कार करू असा मी विचारच करत नाही. शिवयो हो, मी दोघांनाही नमस्कार करतो. शिव आणि शक्ती दोघांना मिळून शिवयो हो, हा द्वंद्व समास आहे. जसं आपण म्हणतो ना की आई वडील, पार्वती परमेश्वर, राम सीता, हा द्वंद्व समास आहे. दोन्ही पद तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे ही जुळ्या भावंडांसारखी. जुळ्या भावंडांचं राम और श्याम कसं असतं? दोघी एकदम आले तर समजतं की हे दोघं वेगळे आहेत. पण ज्या वेळेला एक आधी येतो आणि एक नंतर येतो, ते एक आधी येतो तेव्हा समजत नाही की हा राम आहे का श्याम आहे, असं समजत नाही. हा कोणता कोण आहे, तसंच त्यांचं आहे. ते एक एकटे येतात तेव्हा समजत नाही. आम्ही म्हणतो ही शक्ती आली, नंतर म्हणतो शिव आलाय. तसं नाही. पण आम्ही एक म्हणायला लागलो की ते दुसरंच रूप दाखवतात. असे हे ज्ञातून न शक्यते, असं म्हटलेलं आहे त्यांनी. हा जे आहे माऊली म्हणतात, हे दोघं आम्ही दोन आहोत असं नाटक करतात, सोंग करतात आणि आपण त्यांच्या जवळ जावं तर ते दोघं आपल्याला त्यांचं अर्ध अर्ध दाखवतात आणि आम्ही वेगळे आहोत असंही आम्हाला सांगतात. आणि पण ते दोघं जेव्हा मिथून एकांतात असतात, एक रस होतात, तेव्हा तेच एकमेकाला म्हणतात, अगं तू आणि मी काय वेगळे आहोत का? हा द्वैतच्छल आहे. हे एक असून दोन असल्याचं नाटक करतात. आता असणं, दिसणं आणि भासणं हे सगळे शब्द बघा. त्यातलं असणं जे आहे ते सत्य आहे, असतची असे सत स्वरूप आहे. आणि दिसणं आणि भासणं हे फसवं आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं आम्ही म्हणतो. हे दिसतं तसं असतं तसं नाही ना, म्हणजे तेही फसवं आहे. आणि भासणं, मला असं वाटतंय बाई काहीतरी भास झाला बाई, म्हणजे काय? हे भासणं याच्यात डळमळीतपणा आहे, स्थिरता नाही, स्तब्धता नाही, श्रेष्ठत्व नाही, स्थिरत्व नाही, पण हा डळमळीतपणा आहे. म्हणून दिसणं आणि भासणं हे खरं नाहीये, पण असणं हे खरं आहे. त्या असण्याच्या जोरावर ही दाखवत राहते, म्हणून ते दोघं एकमेकांमध्ये मिसळून जातात. हे दोघांचं एकुलेपण आहे. हे शब्द ज्ञानदेवांचे आहेत. रथ दोन चाकावरती चालतो, पण चालणारा रथ एकच असतो. तसं यांचं दोघुलेपण हेच एकुलेपण आहे. आणि त्याचं वर्णन जे आहे ते माऊलींनी अत्यंत सुंदर रीतीने ह्या पहिल्याच प्रकरणात केलेलं आहे, शिवशक्ती समावेशन.
अत्यंत बहारीने केलेलं असं हे आहे. आणि आपण त्याच्यामध्ये अगदी गर्क होऊन जातो, कारण पहिले 5 श्लोक जरा अवघड वाटतात. तर ज्ञानदेवही आपली नाडी बरोबर ओळखून आहेत की बापरे, नाही तर हे पहिल्यांदाच अमृतानुभव एवढा मी मोठ्या ह्यानी सांगतोय, तिथपर्यंत ही लोक पोचली पाहिजेत, त्यांना हे सगळं समजलं पाहिजे. थोडं त्यांना आपल्या ह्या कलानी घेऊया, त्यांच्या कलानी आपण घेऊया असं वाटतं. म्हणून हे जे वर्णन त्यांनी केलेलं आहे ते आपलंच वर्णन त्यांनी तिथे मांडलेलं आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया आणि मग थांबूया. हा 4था श्लोक आपला नक्की होईल. अद्वैतमात्मानस्तत्त्वं दर्शयन्तो मिथस्तराम तौ वंदे जगताम आद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये. अभिपत्तये म्हणजे जाणून घेणं. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे मिथस्तराम, हे शिवशक्ती जे आहे ते मिथुन आहेत. हा शिव आणि ही शक्ती असं ते 2 रूपात विभागून आपल्याला दाखवत असले तरी ते अद्वैतच आहेत. पण अद्वैत न म्हणता ज्ञानदेवांनी त्यांना अद्वय म्हटलेलं आहे. आपलं एकत्व, आपली वास्तविकता ते दर्शवतात. आमच्यात 2 पण नाहीये हे ते दाखवतात. आम्हाला 2 वाटतात, पण ते दोघं एकांतात मिथस्तराम, एकमेकांना असं सांगतात एकांतामध्ये मिथस्तराम. मिथ म्हणजे एकांत, मिथस्तराम. आपण तरतम वगैरे म्हणतो ना, गुड बेटर बेस्ट. तर ते एकाहून एक जास्तीत जास्त ते एकरूप जसे व्हायला लागतात तसं ते एकानं म्हणतात. आपण कुठे 2 आहेत, ते एकरूपच झालेले आहेत, सामरस्य झालेलं आहे. आपण मिथ हा शब्द जो आहे ना, त्याचं मिथुन हा संस्कृत शब्द आहे. तर मिथुन म्हणजे मेहुण. मेहुण आपण जेवायला बोलवतो ते त्याचा अर्थ काय, मेहुण म्हणून या हा असं आपण सांगतो. वेगळं सांगावं लागत नाही, नवरा बायको दोघांनी या जेवायला. हे जे आहे ते मेहुण असं. इथे माया मिथ्या असं हे अद्वैती म्हणतात. माया मिथ्या आहे, पण अद्वयवाले जे आहेत ते म्हणतात ह्या मिथुन जे आहे ना या दोघांचं झालेलं, यामध्ये दोघं समान आहेत. शिवशक्ती दिसतात 2 पण असतात 1, अशा पद्धतीने त्यांनी जे मांडलेले ते अद्वय आहे. पुढे आपण अद्वय आणि अद्वैत याचाही मध्ये उहापोह करणारच आहोत. पण आता आपण श्लोकापुरतं फक्त एवढं पाहिलं. आणि म्हणून इथे ज्ञानदेव म्हणतात तुम्हाला काय नाटक करायचे ते करा. ज्ञानेश्वरही पक्के आहेत, तेही आपल्या सद्गुरूंना ओळखून आहेत, आपलं तत्वज्ञान ओळखून आहेत, आपल्या लोकांना काय सांगायचं हे ओळखून आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही एकांतात जेवढं जाल तेवढं तुम्ही म्हणतात आपण 2 नाही, आपण एकच आहोत, हे काय मला माहिती नाहीये. तुम्ही काय पाहिजे ती नाटकं करा, पण मी तुम्हाला दोघांना मिळून वंदन करतो. तौ वंदे जगताम आद्यौ. कारण तुम्ही या सर्व सृष्टीचे, ब्रह्मांडाचे उत्पत्तीचं मूळ कारण आहात. आणि त्या शिवशक्तीला मी वंदन करतो. तयोस्तत्वाभिपत्तये. त्याचं जे मूळ तत्व काय आहे ते तत्व मला सांगायचंय, ते जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय आणि लोकांना सांगायचंय, लोकांना समजावून द्यायचंय. खर तर या गूढ तत्वाची जाणीव होत राहावी यासाठी मी या दोघांनाही वंदन करतोय. कारण नतमस्तक झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आता मी ग्रंथ वाचली, काही तशी गरज नाहीये मला बाकी कोणाची. मी ज्ञानेश्वरी वाचले, मी हरिपट्ट मीच लिहिलेला आहे, काही गरज नाहीये. मी तुमचा जे काही तत्वज्ञान आहे ते मी सांगू शकतो, मला निवृत्तीनाथांनी सांगितलेले. हा अहमपणा तिथे नव्हता. आणि तो असेल तर नतमस्तक होता येत नाही. त्यामुळे नतमस्तक झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट परमार्थामध्ये साध्य होत नाही. अर्थात नतमस्तक प्रॉपर व्हावं लागतं, त्याचा शो करण्यात काही अर्थ नाही, हेही तितकंच खरं आहे. आता जी गोष्ट ज्याच्या मालकीची आहे, हे ब्रह्मांड त्याच्या मालकीचं आहे, त्याच्याकडनं जर त्याचं तत्व मला समजावून घ्यायचं असेल तर मलाही त्याला काहीतरी द्यावं लागेल ना. मग मी माझं मस्तकच त्याला देऊन टाकतो आणि नतमस्तक होतो. हे नतमस्तक होणं फार अवघड आहे. आपण फक्त आपलं डोकं खाली घातलं की नतमस्तक झालो असं म्हणतो. पण आपण जर नीट आपण विचार केला, धन्य धन्य हा नरदेहो असं जे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ते अशा दृष्टीने म्हणतात की या नरदेहामधलं हे जे मुख आहे
या मुखावरती, या मस्तकावरती 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ही 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत ते 5 विषयांकडे आपल्याला आकर्षित करत असतात. डोळे आहेत ते दृश्याकडे आकर्षित करतात, कान आहेत ते श्रवणाकडे आकर्षित करतात. म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय बाहेरच्या 5 शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांकडे आकर्षित करतात आणि आपला अहंभाव वाढवतात. मी पाहिलं, मी ऐकलंय ना, बघा ह्या शब्दामध्ये केवढा अहंकार आहे, नाही का? आणि हे सगळे अहंकार आपले वाढवतात आणि ते सगळं मस्तक आपलं कुठे बसवलेलं आहे? ह्या मानेवर बसवलेलं आहे. ह्या मानेवर जे बसवलेलं आहे ना, तो मान आपल्याला अहंकार आला की मान लागतो. म्हणून ते मानेवर बसवलेलं आहे की ती मान झुकवली पाहिजे तर नतमस्तक होता येतं. आणि जर शिरच्छेद केल्यानंतर त्या धडाला काही अर्थच राहत नाही. तसं हे नतमस्तक झाल्यावर मीपणाच राहत नाही, न मन होऊन जातं. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की मी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करतो. मी सांगेन माझी बुद्धी प्रगल्भ आहे याचा काही इथे उपयोग नाही, कारण हे मनबुद्धीच्या पलीकडे आहे. मनाच्या मनबुद्धी चित्त अहंकार या सगळ्याच्या पलीकडे गेल्याशिवाय हा जो अनुभव आहे, हे जे तत्व आहे, ही जी अद्वयाची मांडणी आहे ती मला करताच येणार नाही. आणि त्यासाठी असे जे माझे निर्वृत्ती झालेले जे निवृत्तीनाथ आहेत त्यांचा वरदहस्त असण्याची गरज आहे. ती साक्षात शांकरी विद्या आहे, ती त्यांनी मला प्रदान केली पाहिजे. हे जसं आहे तसंच त्या तत्वाचाही मला आशीर्वाद असला पाहिजे. कारण परमार्थामध्ये प्रकृती आणि पुरुष हे खरं म्हटलं तर 2 वेगळे नाहीच आहेत, ते त्याच्यातलेच आहेत. दोघं एकमेकात मिसळलेलेच आहेत. एकीकडे फक्त म्हटलं जातं की माया त्याच्यामध्ये लीन होते, न पूर्ण मिसळून जात. इथे हे म्हणतात की ते मिसळून जाते, सामरस्य. दूध आणि साखर एकात मिसळल्यानंतर एक चव निर्माण होते, तो स्वाद निर्माण होतो, तो अद्वयामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं ह्या दोघांचं अधिष्ठान एकच आहे. जसं पाणी आपण पाणी नाही, दूध आपण जर चरवीमध्ये ठेवलं, एका भांड्यामध्ये ठेवलं, तर भांड हे त्याचं अधिष्ठान आहे, चरवी हे त्याचं अधिष्ठान आहे. पण आतमध्ये ते प्रवाही आहे, त्याच्यामध्ये पाणी तत्व आहे, जलतत्व आहे. पण जल आणि पाणी आपण वेगळं काढू शकत नाही. दूध आणि पाणी आपण वेगळं काढू शकत नाही. म्हणजे ते इतकं एकरूप झालेलं असतं, पण अधिष्ठान परब्रह्म आहे. तसंच मुख्य मंगल शिव जो आहे, तो जो निर्गुण शिव आहे, तेच या दोघांचं अधिष्ठान आहे. आणि त्याचेच हे शिव शक्ती ही 2 रूप आहेत. आणि म्हणून ही खरोखरीच अद्वय आहेत, पण अधिष्ठान एकच आहे. आणि असं म्हणून त्यांनी इथे ह्या देवोदेवींना नमस्कार केलेला आहे. म्हणून ते देवोदेवी असं म्हटलेलं आहे त्यांनी नमस्कार करताना. इथे त्यांनी कुठलेही असे शब्द वापरलेले नाहीयेत. याच्यामध्ये अमृतानुभवामध्ये त्यांनी प्रकृती, पुरुष, क्षर, अक्षर, माया, ब्रह्म असे जे पारिभाषिक शब्द आहेत ना, ते कुठलेही शब्द त्यांनी वापरलेले नाहीत. त्यामुळे त्याला कुठलाही द्वैती, अद्वैती, केवल अद्वैती वगैरे कुठलाही असा वास लागत नाही, कुठलाच रंग चढत नाही. पण ते सगळे त्यांनी ह्या अमृतानुभवामध्ये वेगळे शब्द वापरलेले. हे नवे शब्द निरंग आहेत. निरंग म्हणजे अरंग आहेत, त्याला स्वतःचाच रंग आहे. आणि म्हणून ह्या इथे त्यांनी ह्या दोघांनाही वंदन केलेलं आहे आणि वंदन करून ते इथे थांबलेले आहेत. हा जो पुढचा 5वा श्लोक आहे तो आपण पुढच्या वेळेला घेऊ. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. आपण एक करू शकतो, प्रश्न उत्तर न घेता जर तुम्हाला 5वा घ्यायचा असेल तरी घेऊ शकतो, बर, किंवा यू डिसाइड, काही चालेल. म्हणजे होऊ प्रश्न शकेल. उत्तर आज थोडं लेट झाली सुरुवात, म्हणून मी आपल्याला पण मला असं सुचवते. वाटलं की हा नाही, म्हणून मी आपल्याला सुचवते की आपण असं करू शकतो. आलेले 5वा प्रश्न मी श्लोक तुम्हाला 1-2 मिनिटात होईल. नाही, कारण आलेले श्लोक मी तुम्हाला पाठवू शकीन आणि काही घाई नाही, थोडंसं एक्सिट झालं तरी.
बर. तुम्हाला जर 5वा घ्यायचा असेल आणि करायचं असेल तर आलेले प्रश्न मी तुम्हाला पाठवीन. मग तुम्ही WhatsAppवरती त्याचं उत्तर द्या. किंवा कसे म्हणजे पाचवा ठीक. श्लोक झाला तर आपल्याला पुढच्या वेळेला सुरुवात करता येईल हां, मग प्रॉपर. ठीक आहे. आपण कंटिन्यू करूया. काही हरकत नाही. पण आता हे आपल्याला जॉईन करता येईल. चालूच आहे. हं? चालूच आहे. एक थोडक्या वेळेमध्ये आपण 5वा श्लोक घेऊया. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्तये. मूलायाग्राय म्हणजे मूलाय अग्राय, मध्याय मूलमध्याग्र मूर्तये, क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. आता 3 परंपरा सांगितल्या जातात. विष्णू परब्रह्म म्हणून, शिव परब्रह्म म्हणून आणि शक्ती परब्रह्म म्हणून. इथे शांभव तत्वज्ञान जे आहे ते शिव म्हणजे परब्रह्म आहे या दृष्टीने सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मूळाला, मध्याला आणि अग्ररूपाला माझा नमस्कार आहे. आता मूळाला, मध्याला असं म्हटलेलं आहे, पण इथे मूळ म्हणजे मध्यबिंदू आहे हे लक्षात ठेवायचं की हे विश्व जे आहे ते एखाद्या वलयाप्रमाणे असं दूर 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 पसरत गेलेलं आहे, निर्माण होत गेलेलं आहे. आपण एखाद्या शांत सरोवरामध्ये किंवा एखादं तळ आहे असं समजूया, त्या तळ्यामध्ये आपण एक अगदी शांत स्तब्ध असं तळ आहे, त्याच्यात आपण एखादा दगड टाकला मध्येच, जिथे आपण दगड टाकतो तिथे एक तरंग निर्माण होतात, बरोबर. आणि मग ते जे गोल गोल वलयाकृती तरंग आहेत ते हळूहळू पसरत 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 जातात आणि शेवटी शेवटी जे ते वलय आहे ते विलीन व्हायला लागतं, आतनं नवीन वलय निर्माण व्हायला लागतात. तसं हे विश्व आहे. हे विश्व जे आहे ते मुळामध्ये म्हणजे मध्यबिंदूपाशी निर्माण होतंय, जिथे आमचा पक्का शिव जिथे आहे तिथे ते निर्माण होतंय. अग्र जो आहे तो तिथे निर्माण होतं आणि तिथे निर्माण पावत हे ब्रह्मांड विश्व असं ते विस्तार विस्तार गोल 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 पावतंय आणि पुन्हा मध्यातून निर्माण होतंय, मध्यामधून ते शेवटाकडे जात आहे, तिथे ते वलय बंद होतंय. अशी असंख्य विश्वविलय अनंत ब्रह्मांडे लगडली असं जे म्हटलं जातं ते असंख्य वलय तयार होत असतात. हे म्हणजे विश्व तयार असतात, ब्रह्मांड तयार होत असतात. हा सृष्टीचा आदी मध्य अंत असा आहे. हा तो शिव जो आहे, मंगलमय असा जो शिव आहे तो पूर्ण शिव आहे, पूर्णात पूर्णमिदम परब्रह्म शिव आहे आणि त्याला मी वंदन करतो. आधी शिवशक्तीला नमन केलेलं आहे, आता या परब्रह्म स्वरूप जो शिव आहे कल्याणकारी शंकरोती त्याला नमन केलेलं आहे. नमः पूर्णाय शंभवे, त्याला मी वंदन करतोय, शिव शंभूला नमन करतोय, वंदन करतोय. असेही 5 श्लोक त्यांनी इथे सांगितलेले आहे. आणि म्हणून अमृतानुभवाचा जर आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला त्या पद्धतीनेच जावं लागतं. म्हणजे अमृतानुभवाचा आस्वाद घ्यायचा असेल तर अहम मम या निष्ठेचा मृत्यू करावा लागतो आणि तो मृत्यू झाल्याशिवाय अमृत प्राप्त होत नाही. मृत्यू स्पर्शाशिवाय अमृत नाही. कोणता मृत्यू? अहम मम वृत्तीचा मृत्यू व्हावा लागतो, मग आम्हाला ते अनुभवाचं अमृत मिळतं, तोपर्यंत मिळत नाही. त्यात नमनामध्ये शिवशक्ती समावेशन हे खरं म्हणजे पहिलं प्रकरण आहे, पण ह्याच्यात 10 प्रकरणं आहेत असं आपण पहिल्यांदा सांगितलं होतं. पण ही जी 10 प्रकरणं आहेत त्याच्यापैकी 4 प्रकरणं जी आहेत ती खंडनात्मक आहे. खंडनात्मक म्हणजे कोणती कोणती असतील तर वाचा ऋण उत्तीर्ण, 4 वाणींचा निरास इथे केलाय, खंडन केलेलं आहे, आधी सांगितलेलं आहे. खंडनात्मक आहेत आणि मंडनात्मक आहेत. 4 जी आहेत ती खंडनात्मक आहेत, बाकीची आहेत ती मंडनात्मक किंवा सिद्धांतात्मक आहेत. म्हणजे 6 प्रकरणं मंडनात्मक आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर, आणि 4 प्रकरणं खंडनात्मक आहेत. खंडनात्मक मध्ये वाचा ऋण उत्तीर्ण,
शब्दखंडन, ज्ञानखंडन, अज्ञानखंडन अशी 4 आहेत. आता हे खंडन करायचं असतं. आपल्याकडे ही पद्धत आहे, एखादं तत्वज्ञान सांगताना खंडन आणि मंडन करतात. तर आधी मंडन करावं लागतं. मंडन म्हणजे त्या विषयाची उत्तम रीतीने मांडणी करावी लागते. ही जी मांडणी करायची ती अत्यंत परफेक्ट करायची, चांगली करायची, उत्तम करायची वाटायचं नाही नाही हेच बरोबर आहे बरं का. असं वाटलंच पाहिजे की हे उत्तम रीतीने मांडलेलं आहे आणि मांडणी केलेली अगदी बरोबर आहे. पण ती मांडणी उत्तम रीतीने करायची आणि मग हळूहळू त्यातल्या खंडनाला सुरुवात करायची आणि मग त्यानंतर आपलं मत प्रतिपादन करायचं असतं. तो सिद्धांत तयार होतो. अशा पद्धतीने हे सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अमृतानुभवाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. हा बोध आपल्याला घ्यायचा आहे आणि बोध इतरांना द्यायचाय म्हणून ह्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी जो विषय घेतलेला आहे, तो जो विषय आहे तो शिवशक्ती समावेशन हा पहिला विषय घेतलेला आहे. आपण पहिल्यांदा ज्या वेळेला प्रस्तावना बघितली होती त्यावेळेला आपण बघितलं होतं की अनुभव हे येतच असतात. आपल्याला सुद्धा अनुभव येतात. मृत्यूचा सुद्धा पूर्वी आपल्याला अनुभव येतो बरं का. मृत्यूपूर्वी सुद्धा आपल्याला अनुभव येतो. कशाचा? म्हणजे समजा आता ते काय पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात की ती उशी तिच्या तोंडावर ठेवली आणि त्याच्याने तिचा मृत्यू झाला. पण तो गुदमरण्याचा अनुभव तरी तिला पहिल्यांदा आलाच असेल ना. म्हणजे कुठला तरी अनुभव तोही येतो. इथे आमचं अहम ममच आम्ही निर्वाण करून टाकलं की येणारा जो म्हणजे तो मृत्यू स्पर्श केला की आम्हाला अमृतानुभव मिळणार आहे. हा अहम मम हा निवृत्त करणं हाही अनुभव आम्हाला आधी घ्यावा लागतो. तो झाला तर पुढचं अमृत प्राप्त होतं. आणि इथे आहार निद्रा भय मैथुन असे हे जे 4 प्रकारचे अनुभव आम्हाला येत असतात. आहार निद्रा भय मैथुन हे सर्वसामान्य लोकांच्या परिचयाचे. कारण या सगळ्यातनं आपण जात असतो. आहार जातो, निद्रा भय मैथुन या 4ही गोष्टी. हे जे अनुभव आहेत यातल्या एखाद्या विशेष अनुभवाशी याचा जर आपण संबंध जोडला तर सर्वसाधारण माणसांच्या पातळीवर जाऊन आपण त्यांना त्याचं वर्णन करू शकू. आणि या दृष्टिकोनातनं हे शिवशक्ती समावेशन हे त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ते माय मराठीमधून लिहिलेलं आहे. आपल्याला अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेलेलं आहे. अपासून ज्ञपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि तो प्रवास सगळा आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला माहिती आहे की शिवशक्ती याच्यामध्ये आहेत. हे 5ही जण जी आहेत ती निरुपाधिक आहेत. म्हणजे जे पहिलं 5 श्लोकात जे वर्णन केलेलं आहे ते सद्गुरु जरी आपण बघितलं, परब्रह्म बघितलं, ते सगळं सुद्धा पूर्णपणे निर्गुण निराकार आहेत. पण आम्हाला मात्र सगुणात आल्याशिवाय त्याचं वर्णन समजणार नाही. आणि ही मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की एखादा अनुभव ज्या वेळेला काहीही वाचेवरती ताबा न ठेवता सांगितला जातो तेव्हा त्याला शब्दांचं बंधन येत नाही आणि ते शब्द आपोआप बाहेर पडतात. त्यावेळेला ते कोणते कठीण आहेत का सोपे आहेत याचा विचार केला जात नाही. कारण ते सद्गुरु मुखातून बाहेर पडलेले असतात आणि केवळ माध्यम म्हणून शिष्याचा वापर केलेला असतो असं ज्ञानदेव स्वतः म्हणतात. आणि त्याप्रमाणे हा मूलायाग्र मध्याय असा जो सगळा अनुभव आहे त्या उगमापासून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्या मध्यबिंदूपासून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. तो मध्यातनं अनुभव घेताना ते प्रचंड ब्रह्म जे आहे त्याने जे शक्ती रूप धारण केलेलं आहे, मूर्त स्वरूपात जे आलेलं आहे तेही आपल्याला पाहायचंय आणि ते पाहिल्यानंतर त्याचा विलयही पाहायचा आहे. असं या 3 स्तरावरती जे ब्रह्मा विष्णू महेश याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि त्याचा विलय या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहता पाहता त्यांचं सामरस्य कसं आहे तेही आपल्याला पाहायचंय. म्हणून मूलाय अग्राय मध्याय असं हे सगळं आणि नंतर जे सगळ्यात शेवटी विलीन होणार आहे. विलीन तरी कशात होणार आहे? त्याच्यातच होणार आहे. ते सगळं जे मूळ स्थान आहे तो समावेशन जो झालेला आहे ते जे मूळ शंकर तत्व आहे
जे आदी अनंत आदिनाथापासून निर्माण झालेलं आहे, त्यांनी जी ही 2 रूप घेतलेली आहेत, शिव आणि शक्ती, त्या 2 रूपांचं वर्णन आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. आणि ते प्रकरण माय मराठीतून सुरू होणार आहे. आणि म्हणून ते प्रकरण आपण प्रकरणाला प्रॉपर सुरुवात जी आहे ती आपण तिथपासून करणार आहोत. हे 5 श्लोक या पुढच्या सगळ्याचं परिपूर्ण असं सार याच्यामध्ये आपण बघितलं. हे सार बघताना सुद्धा थोडक्यात थोडक्यात बघितलंय, पण जेव्हा आपण प्रकरण बघू त्यावेळेला त्या श्लोकातलं काहीतरी आठवण आपल्याला नक्कीच होईल आणि त्याचा विस्तार इथे आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर महाराज की जय.